राष्ट्रवादीतून भाजपमध्ये तात्काळ दाखल झालेल्या रेश्मा भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय। कारण निवडणूक आयोगानं दिलेलं भाजपचं चिन्ह मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलंय। पुण्यातील प्रभाग 7च्या उमेदवार रेश्मा भोसले या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका होत्या। राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी ऐन वेळेला भाजपात प्रवेश केला। भाजपनं त्यांना तात्काळ तिकीट दिलं, पण त्याआधी सतीश बहिरट यांना एबी फॉर्म दिला होता। त्यामुळे एकाच प्रभागात 2 उमेदवारांना भाजपनं एबी फॉर्म दिले, पण आधी सतीश बहिरट यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता। असं असतानाही निवडणूक आयोगानं रेश्मा भोसले यांना भाजपच्या चिन्हावर लढण्याची मुभा दिली। त्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना कोर्टाचा दरवाजा त्यांनी ठोठावला आणि अखेर रेश्मा भोसले यांना अपक्ष म्हणून निवडणूक आता लढवावी लागेल। रेश्मा भोसले या राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी एकच फॉर्म भरला होता। त्यांची मागणी मुळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची होती। त्यांनी कमळ हे चिन्ह त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं आणि एबी फॉर्म मात्र त्यांनी भाजपचा दिला। त्याच्यामुळे ती वास्तविक पाहता अतिशय गंभीर चूक आहे। त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर जर उभं राहायचं होतं तर त्यांनी दुसरा कमळ चिन्हाचा फॉर्म भरायला हवा होता आणि हे फक्त मी त्या आरोपच्या निदर्शनास आणून दिलं। त्यांना ते पटलं। खरं तर त्याच्यावर प्रक्रिया लगेच त्यांनी दिली, त्याच्यावर लगेच ताबडतोब त्यांनी निकाल दिला। कमिशनरांचा ह्याच्यामध्ये इंटरफेअर झाला आणि अशा वास्तविक पाहता सत्तेचा जो गैरवापर कशा पद्धतीने होतो ह्या सगळ्या आता उभ्या भारतानं पाहिलेला आहे।